सुप्रभात मंडळींनो, कोकणातल्या सकाळी तुमचं स्वागत असा. तर मंडळींनो, सकाळीच सकाळी आयाकडनं लावून घेत होतं तेल. पण मंडळींनो, आमच्याकडे थंडी एवढी आहे ना की त्या तेल सुद्धा गोठला. मग ते का स्थायू अवस्थेत ना द्रव अवस्थेत आणलंय आणि आयाच्या थरथरणाऱ्या हाताने केसात तेल लावून घेतला. मंडळींनो, बाकी दिवसभर काय दिवे लावले नाही, संध्याकाळी झोपान उठल्याने म्हटलं जरा घाटीवर जाऊन येऊया. तर मावळत्या सूर्याचं मंडळींनो अनुभव घेत मंडळींनो हैना ना एक पॉईंट हैना आमचं खाली शाळा वगैरे वापे त्याच्यानंतर घरा वगैरे दिसतात खाली गावातली. पण मंडळींनो सध्या एवढा जाम झाला ना सगळा की कायच दिसत नव्हता. त्याच्यात मंडळींनो गाडीच्या पाठच्या टायरात हवाच नाही आणि ह्या बगल्यान कधी शितल्यान गाडी अर्ध्यावर गेल्यानंतर मग गाडी घरात आणल्यान आणि तकडी काकाना मंडळींनो कोपरो ट्रॅक्टरने नांगरीत होतो. मंडळींनो मनगटात ताकद नाही, हात कापत होते, पण मंडळींनो प्रयत्न अंती परमेश्वर. काकाक म्हटलं तुझं ट्रॅक्टर कोपऱ्यातनं बाहेर गेलो तरी चालत, पण मी कोपरो नांगरतलेस. तर मंडळींनो मस्त आहे की वाईटसा नांगरून घेतले आणि काकान बाकी 2 अख्खे वापे नांगरलाय आणि मंडळींनो थैना काट्याकुट्यातनं उडी मारून शॉर्टकटने आता आम्ही निघाला आमच्या मराठी शाळेकडे. तर मंडळींनो ह्या व्हिडिओचं फुल व्लॉग यूट्यूबला टाकलंय. तर मराठी शाळेत गेलंय. तर मंडळींनो मराठी शाळेत सुद्धा ना बरेच आठवणी आहेत, अगदी बरेच. आणि मंडळींनो तकडच्या व्हिडिओत सांगितलंय पण आहे मी की कशी मस्ती केलाव, कधी कधी मार खालाव, कधी सरांनी कौतुक केल्याने. आणि थैना मंडळींनो मंदिरात गेलंय. तर त्या दिवशी सप्त्याक मंदिरात व्यवस्थित व्हिडिओ करून भेटलो नाही, कारण बरीच गर्दी होती. आणि आज बघा एकदम शांतता असं आहे, देवळात याक कोण नाही. तर म्हणजे मस्त आहे की दर्शन घेतलंय आणि खाली येले. खाली म्हणजे आमच्या आकाराचा सुद्धा मंदिर आहे, म्हणजे आमच्या वाडीचा शंभूचं मंदिर आहे. तर म्हणजे थंय सुद्धा आशीर्वाद घेतलाय. थंय म्हणजे आतमध्ये महिलांका जाऊ प्रवेश नाही, कारण त्या आकाराचं मंदिर आहे. तर चला मंडळींनो 6:30 वाजे दिलेत, 7च्या आत घरात नाही गेले तर आई स्वयं कोळी दुपडी करीत. त्याच्यामुळे भेटाया उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.